तर आज आपण विज्ञान या विषयाचा अभ्यास करणार आहोत. आता तुम्ही सर्वजण काय रे रोज चालता, फिरता, बोलता किंवा तुम्ही पंखा चालवता, त्याच्यानंतर गाडी चालवता. हे सर्व कामं कशामुळे होतात रे? हे सगळे कामं ऊर्जेमुळे होतात. जर ऊर्जा नसेल ही कामं होतील का? तर नाही. आपल्या दैनंदिन जीवनात जेवढ्या क्रिया आहेत ते करण्यासाठी आपल्याला काय लागते बरं? ऊर्जा लागते. तर आज आपण ऊर्जा व ऊर्जेचे प्रकार हा घटक अभ्यासणार आहोत. ऊर्जा व ऊर्जेचे प्रकार. आता आपण पहिल्यांदा अभ्यासूया ऊर्जा म्हणजे काय. आता आपण जे चालतो बोलतो हे काय करत असतो? आपण कार्य करत असतो. आपल्या कार्य करण्याच्या क्षमतेलाच आपण काय म्हणतो? ऊर्जा असे म्हणतो. ही काय करता ऊर्जेची व्याख्या कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात. आता तुम्ही म्हणत असाल ऊर्जा कशी निर्माण होते? आपल्याला ऊर्जा अशी निर्माण करता येते. आपण ऊर्जा काय करू शकतो? एका रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतरित करू शकतो, परंतु आपण स्वतःहून ऊर्जा निर्माण करू शकत नाही. तर ऊर्जेची व्याख्या काय बरं? कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात. तर आता आपण ऊर्जेचे प्रकार अभ्यासूया. तर आता आपण पहिला प्रकार अभ्यासूया स्थितीज ऊर्जा. स्थितीज ऊर्जा. स्थितीज ऊर्जा म्हणजे काय बरं? एखाद्या वस्तूच्या आकारामुळे किंवा तिच्या वस्तुमानामुळे तिच्यामध्ये साठवलेली ऊर्जा म्हणजे काय? स्थितीज ऊर्जा होय. आता स्थितीज ऊर्जेची व्याख्या काय बरं? एखाद्या वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे, आकारामुळे किंवा रचनेमुळे साठवलेली ऊर्जा होय. म्हणजे वस्तूच्या आकार किंवा स्थितीमुळे तिच्यात जी ऊर्जा साठवली जाते त्याला आपण काय म्हणू शकतो? स्थितीज ऊर्जा. आता स्थितीज ऊर्जेचे उदाहरण कोणते आहेत बरं? तुम्ही सर्वांनी धरणातलं पाणी तर पाहिलेच असेल ना, तर ते ह्या स्थितीज ऊर्जेचं उदाहरण आहे. धरणातलं पाणी. त्यानंतर तुम्ही सर्वांनी धनुष्यबाण ताणलेलं पाहिलं असेल ना, ते पण कशाचं उदाहरण येतं? स्थितीज ऊर्जेचं. दुसरं उदाहरण कोणते? ताणलेला धनुष्यबाण. ताणलेला धनुष्यबाण. आता आपण पहिला प्रकार अभ्यासूया ऊर्जेचा स्थितीज ऊर्जा. आता दुसरा प्रकार अभ्यासूया गतिज ऊर्जा. आता गतिज ऊर्जा म्हणजे काय रे? वस्तूच्या गतीमुळे तिला जी ऊर्जा मिळते त्याला आपण काय म्हणू शकतो? गतिज ऊर्जा. म्हणजे याची व्याख्या कशी लिहिता येईल आपल्याला? वस्तूच्या गतीमुळे निर्माण झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा म्हणतात. गतिज ऊर्जा म्हणतात. आता तुम्ही सर्वांनी उडणारे विमान तर पाहिलेच असेल ना, हे कशाचं उदाहरण आहे बरं? गतिज ऊर्जेचं. याचं उदाहरण काय आहे? उडणारे विमान. उडणारे विमान. आपण दोन प्रकार अभ्यासले, स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा. तिसरा प्रकार अभ्यासूया आपण विद्युत ऊर्जा. आता विद्युत ऊर्जा म्हणजे काय आहे? विद्युत प्रवाहामुळे जी ऊर्जा निर्माण होते त्याला आपण काय म्हणतो? विद्युत ऊर्जा असे म्हणतो. म्हणजे त्याची व्याख्या कशी येईल? विद्युत प्रवाहामुळे निर्माण होणाऱ्या ऊर्जेस विद्युत ऊर्जा म्हणतात. विद्युत
हे कशाचं उदाहरण आहे मग विद्युत ऊर्जेचं. मग त्याचं आपण उदाहरण काय घेऊ शकतो बरं? घरातील उपकरणे. आता आपण 3 प्रकार अभ्यासले. आता चौथा प्रकार अभ्यासायला आपण यांत्रिक ऊर्जा. यांत्रिक ऊर्जा. आता यांत्रिक ऊर्जा म्हणजे काय बरं? स्थितीज आणि गतिज ऊर्जा यांची मिळून जी ऊर्जा बनते त्याला आपण काय म्हणतो? यांत्रिक ऊर्जा असे म्हणतो. मग आता यांत्रिक ऊर्जेची व्याख्या काय येईल बरं आपलं? गतिज व स्थितीज ऊर्जा मिळून यांत्रिक ऊर्जा तयार होते. आता याचं उदाहरण काय सांगेल बरं आपल्याला? तुम्ही सर्वांनी सायकल चालवलीच असेल ना, तर मग सायकल चालवणे कशाचं उदाहरण येतं बरं? यांत्रिक ऊर्जेचं. म्हणजे याचं उदाहरण काय आहे? सायकल चालवणे. हे कशाचं उदाहरण आहे? यांत्रिक ऊर्जेचं. आता आपण यांत्रिक ऊर्जा अभ्यासली. त्यानंतरचा प्रकार अभ्यासायचा आपण उष्णता ऊर्जा. उष्णता ऊर्जा. आता उष्णता ऊर्जा कशी तयार होते? पदार्थांच्या रेणूंमुळे जी ऊर्जा तयार होते त्याला आपण कोणती ऊर्जा म्हणतो? उष्णता ऊर्जा असे म्हणतो. आता उष्णता ऊर्जाची व्याख्या काय होईल आपली? पदार्थांच्या रेणूंच्या गतीमुळे निर्माण होणारी ऊर्जा म्हणजे कोणती ऊर्जा होय? उष्णता ऊर्जा. याचे उदाहरण आपल्याला काय सांगता येतील बरं? सूर्याची उष्णता सर्वांना माहिती ना, ते कशाचं उदाहरण आहे मग? उष्णता ऊर्जेचं. सूर्याची उष्णता. त्यानंतर गरम पाण्याची वाफ झालेली सर्वांनी पाहिली असेल ना, ते पण कशाचं उदाहरण आहे मग? उष्णता ऊर्जेचं. दुसरं कोणतं आहे? गरम पाण्याची वाफ. आणि तुम्ही आग लागलेली पण सर्वांनी पाहिली असेल ना, तर ते पण कशाचं उदाहरण येतं मग? उष्णता ऊर्जेचं. तिसरं कोणतं आहे मग? आग. समजलं सर्वांना? तर आज आपण काय काय अभ्यासलं बरं? ऊर्जा आणि ऊर्जेचे प्रकार. ऊर्जा म्हणजे काय पाहिलं आपण? कार्य करण्याच्या क्षमतेला काय म्हणतो आपण? ऊर्जा असे म्हणतो. त्यानंतर आपण कोणते कोणते 5 प्रकार अभ्यासले बरं? त्यामध्ये पहिला स्थितीज ऊर्जा. त्यानंतर अभ्यासलं गतिज ऊर्जा. त्यानंतर अभ्यासलं आपण विद्युत ऊर्जा. त्यानंतर यांत्रिक ऊर्जा अभ्यासली आणि त्यानंतर उष्णता ऊर्जा. अशा प्रकारे आपण किती प्रकार अभ्यासले आज? 5 प्रकार ऊर्जेचे अभ्यासले आहेत.